गुड मॉर्निंग. आवाज येते का सगळ्यांना? हो मॅम. हो. ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण ऑब्जेक्ट्स अँड क्लास पाहत होतो. तो पॉइंट कंटिन्यू करू. आपण एकदा रिवाइज करते. ऑब्जेक्ट्स अँड क्लासेस मध्ये आपण ऑब्जेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या होत्या, स्टेट, बिहेवियर आणि आयडेंटिटी. त्यानंतर व्हॉट इज क्लास, क्लास काय आणि क्लास मध्ये काय काय कंटेंट असतात, त्यामध्ये फील्ड, मेथड, कन्स्ट्रक्टर, ब्लॉक, नेस्टेड क्लासेस अँड इंटरफेसेस पाहिलं होतं. क्लासेस इन जावा डायग्रामॅटिक फॉर्मॅट मध्ये फील्ड, मेथड, कन्स्ट्रेंट, ब्लॉक आणि नेस्टेड क्लासेस अँड इंटरफेसेस. त्यानंतर इन्स्टन्स व्हेरिएबल काय, त्यानंतर मेथड जावा मध्ये कशा यूज होतात, न्यू कीवर्ड काय, इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. बरोबर ना? त्यानंतर आपण वे टू इनिशियलाइज ऑब्जेक्टचे 3 वे पण इनिशियलायझेशन मी पाहिले होते, एक्झाम्पल दाखवले होते, रन करून दाखवले नाही अजून. रेफरन्स व्हेरिएबल, मेथड आणि कन्स्ट्रक्टर ह्या वेळी रेफरन्स व्हेरिएबल असेल तर पहा, ह्या वेळी आपण डिक्लेअर करतो, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि कोणता व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू त्याला पास करतो. त्यानंतर आपण कन्स्ट्रक्टरनी असेल तर पहा, व्हॅल्यू पास केल्यात मेथड्स कन्स्ट्रक्टरनी, ते एक्झाम्पल दाखवलं होतं. त्यानंतर आता पॉइंट आहे पहा, व्हॉट आर द डिफरंट वेज टू क्रिएट ऑब्जेक्ट इन जावा. वेगवेगळे वेज काय आहेत ऑब्जेक्ट क्रिएट करायचे जावा मध्ये ते पाहणार आहोत. पहिला आहे जी मेमरी अलोकेट करतो न्यू कीवर्डनी. फर्स्ट वे बाय युजिंग न्यू कीवर्ड. त्यानंतर सेकंड बाय न्यू इन्स्टन्स मेथडनी. त्यानंतर आता तुम्हाला फोर्थ चॅप्टर मध्ये क्लोन म्हणून आहे पॉइंट, त्याच्यामध्ये इन डिटेल्स आहे, पण हा पण ऑब्जेक्टचाच वे आहे. बाय क्लोन नावाची मेथड आहे, म्हणजे तुम्ही सपोज स्टुडंट नावाचा क्लास आहे, त्याचा S1 ऑब्जेक्ट क्रिएट केला, तर मग S1 ला जी मेमरी अलोकेट झाली आहे तीच कॉपी करून दुसऱ्या ऑब्जेक्टला पास करायची. नव्याने S2 क्रिएट करून परत त्याला न्यू मेमरी अलोकेट नाही करत. तेव्हा क्लोन म्हणजे काय आहे त्याची प्रतिमा तशीच डिझाइन करतो, जशी ऑब्जेक्ट मध्ये मेमरी कमी यूज करायची असेल तर तेव्हा क्लोन मेथड यूज होती. त्यानंतर डिसिरियलायझेशन आणि बाय फॅक्टरी मेथड असे एवढे वे आहेत. तर पहिला काय डायग्रामॅटिक वे लक्षात ठेवण्यासाठी न्यू कीवर्ड, न्यू इन्स्टन्स, क्लोन, डिसिरियलायझेशन आणि फॅक्टरी मेथड. त्यानंतर तुम्हाला जे क्लासेसचे टाइप शिकायचे आपल्याला, इनर क्लास, आउटर क्लास, एनोनमस क्लास, ते 10 पॉइंट कव्हर होईल, त्यावेळेस परत सांगते. पाहता बेसिक आपण क्लास काय, क्लासमध्ये फील्ड्स काय काय हे शिकत आलेलो आहोत. त्यानंतर आपल्याला कन्स्ट्रक्टर, मेथड, डिस कीवर्ड ह्यावेळी जाणार आहे. आतापर्यंत तुमच्या समोर एक रफ आर्किटेक्चर काय शिकलेलो आहोत, क्लास काय आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट काय आहे, त्यानंतर ऑब्जेक्टला कोणकोणत्या वेळी कॉल करता येतं हे पाहिलेलं आहे. तर पहा क्लास काय, क्लास कशाचं कॉम्बिनेशन आहे, मेथड, फील्ड, कन्स्ट्रक्टर ह्या सगळ्यांचा मिळून क्लास बनतोय. मग क्लास आलं तुम्हाला कन्सेप्ट एक्झामला राईट करायला किंवा एक माहित असावे म्हणून पहा, क्लास इज अ युजर डिफाईन्ड डेटा टाइप. हा काय इनबिल्ट नाहीये, युजरने डिफाईन केलेला आहे. प्रत्येक वेळी आपण क्लास स्टुडंट, क्लास डेमो असे स्वतः नाव होतोय. क्लास इज अ युजर डिफाईन्ड डेटा टाइप. क्लास एनकॅप्सुलेट ग्रुप ऑफ लॉजिकली रिलेटेड डेटा एलिमेंट्स अँड फंक्शन्स दॅट वर्क ऑन देम. क्लास काय करतं, एनकॅप्सुलेट सगळं स्वतःमध्ये कंबाईन करून काय घेतं, नंबर लॉजिकली वेगवेगळे डेटा एलिमेंट्स, फील्ड सगळे एकत्र क्लासमध्ये असतात. इन जावा डेटा आयटम्स आर कॉल्ड फील्ड्स.
त्यालाच काय म्हणलं जातं, fields and the functions are called method. जावा मध्ये field हे डेटा मेंबर्सला म्हणलं जातं आणि फंक्शनला मेथड्स म्हणलं जातं. Each and every concept in Java program is encapsulated in class. का Java ही प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड कसं म्हणतो, जेव्हा क्लास रिलेटेड कन्सेप्ट येतात, मग जावा मध्ये प्रत्येक कन्सेप्ट ही जावा प्रोग्राम कशाने एनकॅप्सुलेट केलेली आहे क्लासनी, म्हणजे क्लास पासून तयार होते आहे. एनकॅप्सुलेशन इज अ मेकॅनिझम. आता तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड एनकॅप्सुलेशन शिकले. एनकॅप्सुलेशन काय, बाइंडिंग द डेटा, म्हणजे एक रॅपिंग करून ठेवलेलं होतं, त्याला आपण एनकॅप्सुलेशन म्हणतो. एनकॅप्सुलेशन इज अ मेकॅनिझम that bind together code and the data it manipulate. It keeps both safe from the outside interference and its misuse. This task can be accomplished by marking each method or variable as private or public. एनकॅप्सुलेशन मध्ये सगळा डेटा बाइंड केला जातो आणि त्यानंतर आपण तिथे ऍक्सेस स्पेसिफायर प्रायव्हेट दिला असेल त्या क्लास पुरती असेल, पब्लिक असेल तर आउटसाइड यूज होईल, अशा वेळी वर्क होते. Class define the shapes and behavior of object. Is template of multiple object with similar features. Class काय, शेप्स अँड बिहेवियर कशाचं, ऑब्जेक्ट जो आपण इन्स्टन्स क्रिएट करणार आहे आणि आपण एका क्लासचे मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट करून सगळे सिमिलर फीचर्स त्याच्यामध्ये ऍक्सेस करू शकतो. एखाद्या क्लासमध्ये रोल नंबर, नेम हे जे डेटा मेंबर्स असतील, डेटा फील्ड्स असतील आणि तुम्ही S1 नावाचा क्लास केला तेच ऍक्सेस करणार आहे, S2 केला तेच ऍक्सेस करणार आहे, म्हणजे काय, मल्टिपल ऑब्जेक्ट्स विथ सिमिलर फीचर्स. मग फॉर एक्झाम्पल रॉ स्ट्रक्चर काय, क्लास कीवर्ड, त्यानंतर युजर डिफाईन क्लासला नाव द्या, कर्ली ब्रॅकेट ओपन. आता हे तर माहितीच आहे बेसिक, आपण एक्झाम्पल ड्रॉइंग वगैरे करून घेत आलेलं त्याच्यामध्ये. त्यानंतर टाईप, डेटा टाईप द्यायचं इथं आणि व्हेरिएबलचं नाव. त्यानंतर टाईप, डेटा टाईप, कोणती मेथड त्या मेथडचं नाव आणि त्यानंतर काय, पॅरामीटर लिस्ट, त्या मेथडचे पॅरामीटर, त्या मेथडचे बॉडी आणि कंप्लीट, असं क्लासचं एकंदरीत स्ट्रक्चर असते. पहा ह्या वेळी त्यानंतर आहे क्लास इज डिफाइन युजिंग द, कोणत्या कीवर्डनी, आता आहे तेच याच्यामध्ये पॉइंट्स मध्ये, क्लास इज डिफाइन युजिंग द क्लास कीवर्ड वेअर द क्लास इज इन स्मॉल केस. आता क्लासचा सी कॅपिटल काय करतो आपण, काढत नाही. त्यानंतर वन्स द क्लास इज डिफाइंड. मॅडम आवाज क्लिअर नाही येत. आवाज येत नाही का, बोला. नेट कनेक्शन तर फुल आहे, स्पष्ट नाही मॅडम. नेट कनेक्शन आहे का, सगळ्यांनाच आवाज येत नाही का, काहींनाच येत नाही. मला स्क्रीनच नाही दिसत, जास्त ब्रेक होते मॅडम. स्क्रीन दिसते का बाकीच्यांना, मला नाही दिसत आहे स्क्रीन. स्क्रीन शेअर केलेली आहे, दिसते बाकीच्यांना दिसते का, मग तू एकदा परत स्टार्ट कर, म्हणजे क्लोज करून परत चालू कर. स्क्रीन शेअर केलेली आहे, स्क्रीन दिसते आणि आवाज येतोय, आता येतोय क्लिअर. ओके ओके. काय होतंय, नेटचं कनेक्शन तुमचं जरी इकडे तिकडे झालं ना थोडस, आवाज लगेच ब्रेक होतोय. आज इकडं नेट चांगलं आहे, नेटचा काही प्रॉब्लेम नाहीये. आता पहा, आपण पाहत होतो क्लास. आता क्लास मध्ये काय काय असते हे तर इथपर्यंत हा सिंटॅक्स कळलाय का, क्लास काय आहे, त्यानंतर क्लास कीवर्ड डिक्लेअर करतो, आतमध्ये काय असतात, क्लासचा नेम, त्यानंतर डेटा मेंबर्स, तुमचे व्हेरिएबल्स आणि मेथड्स. मग क्लास इज डिफाइंड युजिंग द क्लास कीवर्ड. वन्स क्लास इज डिफाइंड, इन्स्टन्स म्हणजे त्याचा ऑब्जेक्ट ऑफ क्लास कॅन बी क्रिएटेड आणि each instance can have different copy of instance variable attribute field. म्हणजे एका क्लासचे मल्टिपल इन्स्टन्स क्रिएट करतोय आपण, त्याच क्लासमध्ये क्रिएट करू शकतो किंवा आउटसाइड, जसं आपण मेन मेथड पहा दुसऱ्या क्लासमध्ये राईट करून पण करू शकतोय. Data field inside the body of class are called data field inside body of class are called as instance variable.
as they are created whenever an object of class is initiated. Method declaration has 4 parts. आता मेथड डिक्लेअर करण्याचे 4 पार्ट कोणते? नेम ऑफ मेथड, मेथडचं नाव, त्यानंतर टाइप ऑफ व्हॅल्यू ऑफ मेथड रिटर्न. आता पब्लिक व्हॉइड दिला तर काहीच रिटर्न नाही करणार. इन फ्लोट दिला तर कोणता टाइप आहे व्हॅल्यू रिटर्न करण्याचा. त्यानंतर लिस्ट ऑफ पॅरामीटर, मेथडला किती पॅरामीटर पास केले, आणि बॉडी ऑफ मेथड म्हणजे फक्त मेथड डिक्लेअर केली की तिची बॉडी राईट केली. हा मग एक्झाम्पल, क्लास घेतलाय कोणता, बुक नावाचा, त्याच्यामध्ये स्ट्रिंग नेम घेतलाय, स्ट्रिंग ऑथर, इंट नंबर ऑफ पेजेस, फ्लोट प्राइस, आणि एक मेथड घेतली आहे स्ट्रिंग, म्हणजे रिटर्न काय करणार आहे याच्यामध्ये आता स्ट्रिंग व्हॅल्यू. स्ट्रिंग फंक्शन घेतलाय डिस्प्ले नेम, आणि नेम ऑफ बुक इज काय केलाय, प्रिंट केलाय फक्त नेम ऑफ बुक. काही तर पहा याच्या एक्झाम्पल मध्ये काय करतोय, बुक हा काय आहे, क्लास आहे, क्रिएटेड आहे. हाऊ एनी नंबर ऑफ इन्स्टन्स ऑफ दिस क्लास कॅन बी क्रिएटेड, each instance can have different attribute. आता इन्स्टन्स म्हणजे काय, ऑब्जेक्ट, त्या क्लासचे जेवढे तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता प्रत्येक याला काय होते, डिफरंट ऍट्रिब्यूट देणार. प्रत्येक वेळी तुम्ही बुक सपोज जावा दिलं तर प्रत्येक वेळी जावा जावा नाव देणार आहे का, नाही, डिफरंट नंबर ऑफ बुकचे नेम येणार. फॉर एक्झाम्पल, वन ऑब्जेक्ट ऑफ बुक क्लास कॅन हॅव ऍट्रिब्यूट नेम दिलंय, suppose 2 cities while another have learned Java. The method in the class operate individual object of class. Suppose for example काय मग, the simple लक्षात ठेवण्यासाठी obj1 obj2 असे काहीतरी बुकचे क्लास केले. मग पहिली मेथड कॉल केली obj1, त्याच्यामध्ये काहीतरी बुकचं नाव असन, obj2 केली तिच्यामध्ये वेगळे नाव असन, हे सांगतोय. म्हणजे प्रत्येक इन्स्टन्स वेगवेगळ्या व्हॅल्यू पास करतो. त्यानंतर स्कोप ऑफ व्हेरिएबल. आता तुमचा स्कोप ऑफ व्हेरिएबल काय सांगतोय, विथिन अ मेथडचा स्कोप आहे का आउटसाइड आहे काय ते पाहणार आहोत. मोस्ट ऑफ टाइम्स वी मे हॅव मेनी मेथड्स व्हेरिएबल्स within a class. Instance variable in class are accessible by all methods in the class. म्हणजे त्याच क्लास मध्ये आपण काय केला, इन्स्टन्स क्रिएट केला, तर आपण जरी प्रायव्हेट मेंबर डिक्लेअर केले असेल तरी विथिन अ क्लास त्याचा ऍक्सेस आहे, सगळे ऍक्सेस करू शकतो. पण काही मेथड प्रायव्हेट केल्या, काही मेथड पब्लिक केल्यात, आणि आपण आउटसाइड जर ऍक्सेस करायला गेलो तर ज्या पब्लिक आहे तेवढेच आपण ऍक्सेस करू शकतो. हा झाला त्यांचा स्कोप. मग क्लास ऍक्सेस नावाचा, त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल घेतलाय void method1, इंट काय घेतलाय y इक्वल टू 10 आणि x इक्वल टू y, म्हणजे y ची व्हॅल्यू कशामध्ये गेली, x का दिलाय, हे लीगल आहे. इथे काय दिलंय, लीगल ऍज x इज अन इन्स्टन्स व्हेरिएबल ऑफ अ क्लास ऍक्सेस. जर x हा या क्लासचा इन्स्टन्स असेल तर लीगली ऍक्सेस आहे. इथे जर तुमचा z असेल आणि तुम्ही इथे रिप्लेस करत असताल तर चालणार नाही. आता इथं पहा, मेथड 2 घेतली, z इक्वल टू 2 घेतलाय, हे लीगली आहे. एक व्हेरिएबल घेतलाय मेथड मध्ये, त्याला डिक्लेअर केलंय. त्यानंतर x इक्वल टू 5 केलाय. काय केलंय इथं, x ला काहीच व्हॅल्यू डिक्लेअर केली नाही, इथं रिप्लेस करताना 5 डिक्लेअर केली. हे काय दिलंय, x इज अ इन्स्टन्स व्हेरिएबल ऑफ क्लास ऍक्सेस. आता y पहा, y इक्वल टू 1 दिलंय. आता काय इथं काय इलीगल आलंय पहा, इलीगल बिकॉज y इज अन व्हेरिएबल ऑफ मेथड 1. y हा कशाचा व्हेरिएबल आहे, मेथड 1 चा. तरी आपण इथं काय करतोय, त्याला एक व्हॅल्यू असाइन करतोय. ते इलीगल स्टेटमेंट आहे. प्रोग्राम रन करताना इथे एरर येईल. ऍक्सेसिंग इन्स्टन्स व्हेरिएबल्स अँड मेथड्स. काय करतो आपण, इन्स्टन्स व्हेरिएबल्स अँड मेथड्स आर ऍक्सेस. तुमचे जे इन्स्टन्स व्हेरिएबल्स मेथड सगळे ऍक्सेस करायचे असतील इकडे जावा मध्ये काय करावं लागतं, क्रिएटेड ऑब्जेक्ट्स युजिंग ऑब्जेक्ट्स ऍक्सेस होतात. टू ऍक्सेस अन इन्स्टन्स व्हेरिएबल कसं करतो, मग फर्स्ट क्रिएटेड काय ऑब्जेक्ट, पहिल्यांदा ऑब्जेक्ट क्रिएट करून घ्या. मग ऑब्जेक्ट रेफरन्स व्हेरिएबल इक्वल टू न्यू काय कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे आपलं काय क्लासचं नाव असतं. स्टुडंट ऑब्जेक्ट रेफरन्स घेतला s1 इक्वल टू न्यू स्टुडंट. यावेळी किंवा काय दिलंय, नाऊ कॉल व्हेरिएबल ऍज फॉलो, किंवा व्हेरिएबल नेम नी डायरेक्ट कॉल करायचं काय
ऑब्जेक्ट रेफरन्स जे आपण 3 वे पाहिलेत ऑब्जेक्ट कॉल होण्याचे तिकडे पहा एक व्हेरिएबलनी त्यानंतर कन्स्ट्रक्टरनी आणि मेथडनी हा झाला तुमचा कन्स्ट्रक्टरनी नंतर व्हेरिएबलनी स्टुडंट S1 केला असेल तर S1 डॉट आयडी असेल तर आयडी S1 डॉट नेम ह्या वेळी आणि थर्ड काय तुमचा मेथड नेमनी आता पहा नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा आता इन्स्टन्स व्हेरिएबल तीन क्लास कसा ऍक्सेस होतो आणि आउटसाइड कोणत्या वेळी अशा वेगवेगळे वे येते त्यासाठी पॉइंट आहे ऍक्सेस स्पेसिफायर म्हणून तर तुम्ही आता फॅमिलियर पब्लिक प्रोटेक्टेड प्रायव्हेट या रिलेटेड आहे आणखी याच्यामध्ये एक ऍक्सेस स्पेसिफायर एक्स्ट्रा ऍड होतंय त्याला म्हणतो आपण डिफॉल्ट 4 ऍक्सेस स्पेसिफायर आहे पब्लिक प्रोटेक्टेड प्रायव्हेट आणि डिफॉल्ट तर पहा देयर आर 2 टाइप्स ऑफ मॉडिफायर इन जावा ऍक्सेस मॉडिफायर आणि नॉन ऍक्सेस मॉडिफायर दोन टाइपचे असतात ऍक्सेस मॉडिफायर इन जावा स्पेसिफाईज तर काय करतो ऍक्सेसिबिलिटी और स्कोप तुमच्या ज्या फील्ड मेथड ज्या कन्स्ट्रक्टर क्लास मध्ये डिक्लेअर असेल त्याचा स्कोप कुठपर्यंत लिमिटेड आहे म्हणजे त्याला आपण कुठपर्यंत ऍक्सेस करू शकतो मग काय ऍक्सेस मॉडिफायर इन जावा स्पेसिफाय द ऍक्सेसिबिलिटी किंवा स्कोप ऑफ फील्ड म्हणजेच काय डेटा मेंबर मेथड कन्स्ट्रक्टर और क्लास वी कॅन चेंज द ऍक्सेस लेवल ऑफ फील्ड्स कन्स्ट्रक्टर मेथड क्लास बाय अप्लाइंग द ऍक्सेस मॉडिफायर तुम्हाला एखादा आउटसाइड क्लास एखाद्या मेंबर ऍक्सेसच करून द्यायचा नसत सरळ आपण त्याला प्रायव्हेट करणार एखादा मेंबर तुम्हाला एनीवेअर ऍक्सेस करायचा असेल तर तुम्ही पब्लिक करणार एखादा मेंबर तुम्हाला फक्त त्याच्या सब क्लास पर्यंतच ऍक्सेस करायचा असेल तर त्याला आपण प्रोटेक्टेड करणार ह्या वेळी वेगवेगळे ऍक्सेस स्पेसिफायर यूज होतात तर पहिला पाहू आता प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर Access level of private modifier is only within a class. फक्त त्या क्लास पुरतं लिमिटेड असतो कोणता प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर एखाद्या व्हेरिएबलला मेथडला तुम्ही जर प्रायव्हेट केलं आणि तुम्ही आउटसाइड ऍक्सेस करत असाल तर प्रोग्राम मध्ये एरर येईल दिस फील्ड कॅनॉट ऍक्सेस या वेळी का ह्याची ऍक्सेस लेवल प्रायव्हेटची काय आहे ह्या मॉडिफायरची ओनली विथिन अ क्लास फक्त त्या क्लास पुरती इट कॅनॉट बी ऍक्सेस फ्रॉम आउटसाइड द क्लास आता डिफॉल्ट पहा हे तुम्हाला नव्याने आलेला आहे हा डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर पहा द ऍक्सेस लेवल ऑफ डिफॉल्ट मॉडिफायर इज ओनली विथिन अ पॅकेज आता आपण पॅकेज कन्सेप्ट पण या चॅप्टर मध्ये शिकणार आहे डिफॉल्ट कुठे ऍक्सेस केला जातो पहा ऍक्सेस लेवल ऑफ डिफॉल्ट मॉडिफायर इज ओनली विथिन अ पॅकेज इट कॅनॉट बी ऍक्सेस फ्रॉम आउटसाइड द पॅकेज इफ यू डू नॉट स्पेसिफाय एनी ऍक्सेस लेवल इट विल बी डिफॉल्ट आता पहा तुम्हाला सांगते पॅकेज म्हणजे काय तुम्ही ज्यामध्ये पॅकेज ह्या पॉइंट मध्ये पण सांगा पण आता एक डिफॉल्ट समजण्यासाठी फक्त तुम्हाला एक सांगते तुम्ही आता जावा प्रोग्राम नावाचं एक झिप फोल्डर केलंय आणि त्याच्यामध्ये सगळे जावाचे प्रोग्राम स्टोर केले A.java B.java असे सगळे प्रोग्राम स्टोर केलेत तुमचा जो जावा प्रोग्राम नावाचं फोल्डर आहे त्या फोल्डरला पॅकेज म्हटलं जातं मग काय केलं आता जावा प्रोग्राम नावाचं फोल्डर आहे त्यात सगळ्या जावाच्या फाईल आहेत त्यानंतर तुम्ही सपोज दुसरा आयपी नावाचे एक फोल्डर केले आणि त्यात काही जावाच्या फाईल आहेत पण डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर कसा यूज होतो पहा जावा नावाचा जो फोल्डर आहे तो काय करतो त्याच्यामध्ये A.java B.java C.java असे तुम्ही नंबर ऑफ फाइल्स केले असतील एक फाईल दुसऱ्या ठिकाणी ऍक्सेस करायची असेल फक्त त्या फोल्डर पुरती तर ती ऍक्सेस करता येते पण तुम्ही जर डिफॉल्ट केलं आणि जावा नावाच्या फोल्डर मधली फाईल तुम्ही आयपी नावाच्या फोल्डर मध्ये ऍक्सेस करत असताना तर त्यावेळी ऍक्सेस करता येत नाही म्हणजे डिफॉल्टचा ऍक्सेस कुठपर्यंत लिमिटेड आहे फक्त त्या पॅकेज पुरता पॅकेज म्हणजेच काय फक्त त्या फोल्डर पुरता हा त्याला तुमचा डिफॉल्ट ऍक्सेस लेवल ऑफ डिफॉल्ट मॉडिफायर इज ओनली विथिन अ पॅकेज इट कॅनॉट बी ऍक्सेस फ्रॉम आउटसाइड द पॅकेज म्हणजे पॅकेज कन्सेप्ट का आलेला आहे ज्यामध्ये एखाद्याने एक फाईल डेस्कटॉपला ठेवली एखाद्या फोल्डर मध्ये आणि दुसऱ्या एखाद्या ड्राईव्ह वरती ठेवली आणि मेन मेथड कॉल केली दोन्हीच्या कंबाईनी ती तिसऱ्या ड्राईव्ह वरती ठेवली तरी कॉल जातो पण तुम्ही डिफॉल्ट केला असेल तर फक्त डी ड्राईव्हरच्या फाईल आहे तेवढ्याच एकमेकांसोबत ऍक्सेस होतात म्हणजे तेव्हा होतो तुमचा कोणता डिफॉल्ट हे तुम्हाला प्रॅक्टिकली रन केल्यावर समजेल आता बेसिक लक्षात ठेवा एका फोल्डर मध्ये तुम्ही A.B.C नंबर ऑफ फाइल्स आहेत
त्या एनिवेअर तुम्हाला ऍक्सेस करायच्या असतील. ए डॉट जावा मध्ये मेन मेथड आहे, त्यानंतर बी डॉट जावा मध्ये तुमचं लॉजिक आहे. तुम्ही ए मधून कॉल दिला तरी रन होईल. कधी? डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर त्या ह्याच्या पॅकेज पुरता लिमिटेड आहे. आणि प्रोटेक्टेड म्हणजेच काय? The access level of protected modifier is within a package and outside the package through the child class. हा कुठे ऍक्सेस होत आहे? विथिन अ पॅकेज आणि आउटसाइड पॅकेज पण कुठं? इनहेरिटन्स कन्सेप्ट असेल तर चाइल्ड क्लास मध्ये. इफ यू डू नॉट मेक द चाइल्ड क्लास इट कॅनॉट बी ऍक्सेस. म्हणजे तुम्ही क्लास ए पहिल्या पॅकेज मध्ये क्लास ए त्याच्यापासून इनहेरिट क्लास बी झालेला असेल तेव्हा तुम्ही प्रोटेक्टेड ऍक्सेस करू शकताय. पण अदर विदाउट चाइल्ड क्लास असेल आणि आउटसाइड ऍक्सेस करत असतं तर त्यावेळी ऍक्सेस होत नाही. कोणता? प्रोटेक्टेड. आणि फोर्थ आहे तुमचा पब्लिक. जो एनिवेअर ऍक्सेस करून द्यायचा असेल तर सरळ सरळ काय द्यायचा? पब्लिक. कुठेही ऍक्सेस करायचा असेल तर ऍक्सेस लेवल ऑफ पब्लिक मॉडिफायर इज काय? एव्हरीवेअर. इट कॅन बी ऍक्सेस थ्रू ऍक्सेस फ्रॉम विथिन अ क्लास, आउटसाइड क्लास, विथिन अ पॅकेज, आउटसाइड क्लास. आउटसाइड पॅकेज सगळे काय ऍक्सेस होतो? पब्लिक. आता परत एकदा पहा. प्रायव्हेट कुठं होतं? फक्त विथिन अ क्लास. डिफॉल्ट कुठं होतो? within a package. Package म्हणजेच काय? फोल्डर. within a package but it cannot be accessed from outside package. Protected it can be accessed कुठे होतंय पहा. पॅकेज आणि आउटसाइड पॅकेज पण कसा? थ्रू चाइल्ड क्लास. इनहेरिट कन्सेप्ट असेल तर. आणि पब्लिक एनिवेअर. सिंपल वे एवढा चार्ट लक्षात ठेवा. सगळे मॉडिफायर लक्षात राहतील. काय करायचं? ऍक्सेस मॉडिफायर कोणते आहेत आपले? प्रायव्हेट, डिफॉल्ट, प्रोटेक्टेड आणि पब्लिक. विथिन अ क्लास कोणता आहे? प्रायव्हेट. पहा तिथे एस आलाय. विथिन अ पॅकेज हा ऍक्सेस होऊ शकत नाही. आउटसाइड पण नाही आणि आउटसाइड पॅकेज पण नाही. डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर कुठे होतोय? विथिन अ क्लास त्या पॅकेज मध्ये पण आणि आउटसाइड पॅकेज बाय सब क्लास ओनली याच्यामध्ये पण नाही होते आणि आउटसाइड पॅकेज पण होत नाही. डिफॉल्ट कुठे होतंय? विथिन अ पॅकेज आणि विथिन अ क्लास मध्ये. प्रोटेक्टेड कुठे होतंय पहा. विथिन अ क्लास पण होतोय, विथिन अ पॅकेज पण होतोय, आउटसाइड पॅकेज बाय सब क्लास ओनली. म्हणजे त्याला इनहेरिटन्स कन्सेप्ट असेल तर तेव्हा प्रोटेक्टेड यूज होतोय, पण आउटसाइड पॅकेज यूज होत नाही. पब्लिक कुठे होतंय? एनिवेअर. पहा प्रत्येकासमोर एसएस आलंय. समजले हे 4 ऍक्सेस मॉडिफायर? 3 तर तुम्ही लर्न केलेच होते सीपीपी मध्ये बेसिक, पण डिफॉल्ट एक नव्याने इथं आलेला आहे. समजलेत का सगळ्यांना? हो. पहा मग याच्यावरती आपण एक्झाम्पल पण 1 बाय 1 घेणार आहे. आधी कन्सेप्ट समजून घ्या, मग प्रोग्राम मध्ये इम्प्लिमेंट करायला काही प्रॉब्लेम नाही. पहा प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर आता कुठे ऍक्सेस होतोय? फक्त विथिन अ क्लास एवढं माहिती आहे आपल्याला. मग प्रायव्हेट ऍक्सेस मॉडिफायर काय? ऍक्सेसेबल ओनली कुठं? विथिन अ क्लास. सिंपल एक्झाम्पल काय करायचं? प्रायव्हेट ऍक्सेस मॉडिफायर आपण एक एक्झाम्पल घेऊ. क्लास आता थेरी फॉर्मॅट मध्ये पहा. तू क्लास क्रिएट करणार आहे क्लास ए आणि त्यानंतर इथं पहा क्लास ए डिक्लेअर केलाय, त्याच्यामध्ये मेंबर्स डिक्लेअर केलेत. काय केलेत? प्रायव्हेट केलाय डेटा नावाचा मेंबर 40. एक मेथड डिक्लेअर केली आहे, त्याला पण काय दिलाय? प्रायव्हेट. हे इथं प्रिंट केले. आणि आणखी एक क्लास डिक्लेअर केलाय पब्लिक क्लास सिंपल नावाचा. आणि त्याच्यामधून आपण काय केली? मेन मेथड घेतली आणि तिथून तिला कॉल दिलाय. हा प्रोग्राम रन होईल का? सांगा बरं, समजला असेल तर. नाही. रन होईल का? नाही. रन होईल पण एरर येईल. रन होईल पण एरर येईल. काय एरर येईल बरं? रन होईल पण एरर येईल असं होणारच नाही. कंपाईल टाइमलाच ऍक्सेस स्पेसिफायर चेक केला जातो. कंपाईल टाइमलाच एरर येईल. रन होईल मग एरर येईल देत राहिलंच काय मग? आपण ते जे ऍक्सेस स्पेसिफायर वापरले ते प्रायव्हेट ते फक्त त्या क्लास पुरतच मर्यादित आहे, त्यामुळे आणि आपण काय केलंय? आपण आउटसाइड एक क्लास डिक्लेअर केला आणि तिथे ऍक्सेस करतोय. आणि जर आपल्याला इथं प्रिंट करायचं असतं तर ही मेन मेथड कुठे लिहावं लागेल बरं? कोणत्या क्लासमध्ये? क्लास ए मध्ये. क्लास ए मध्ये. हा म्हणजे प्रायव्हेट काय होतं? फक्त ह्या एवढ्या क्लास पुरताच त्याचा ऍक्सेस आहे.
आउटसाइड केलं तर त्याला काय येते, एरर येते. पहा मग सेम आता तसंच म्हणजे प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर कुठे वापरू शकतो आपण, डेटा मेंबर, एखादे मेसेज, सॉरी एखादी मेथड्स किंवा एखाद्या कन्स्ट्रक्टरला, तेवढं क्लास पुरती लिमिटेड. त्यानंतरचा पहा आता ऍक्सेस स्पेसिफायर, डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर. डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर कुठे ऍक्सेस होतो बरं, विथिन अ पॅकेज, फक्त त्या पॅकेज पुरता. पॅकेज म्हणजेच काय, फोल्डर असतं. पहा, इफ यू डू नॉट यूज एनी मॉडिफायर, कोणतेही तुम्ही मॉडिफायर वापरलं नाही तर बाय डिफॉल्ट त्याला कोणतं मॉडिफायर असतं, डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर असतं. हा म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी सपोज द्यायचं विसरून गेले किंवा आतापर्यंत प्रोग्राम करताना पहा जे व्हेरिएबल वगैरे घेतलेत आपण त्याला एक ऍक्सेस स्पेसिफायर दिले नाही तर बाय डिफॉल्ट कोणता असतं तिथं, डिफॉल्ट नावाचा. डिफॉल्ट मॉडिफायर इज accessible कुठं, ओनली विथिन अ पॅकेज. इट कॅनॉट बी ऍक्सेस फ्रॉम आउटसाइड द पॅकेज. आता एक्झाम्पल पहा, आता पॅकेज म्हणजे काय, एक फोल्डर आहे. मग काय करायचं, इथं पॅक नावाचं एक फोल्डर आहे, त्याच्यामध्ये क्लास ए डॉट जावा नावाची फाईल आहे. मग पहा काय कसं टाकलं जातं, आता पॅकेज कन्सेप्ट होताना तुम्हाला याच्यानंतर लगेच आहे त्यावेळेस रिपीट होईल. पॅकेज जसा क्लास नावाचा कीवर्ड आहे तसा पॅकेज नावाचा कीवर्ड आहे. पॅकेज आणि जे फोल्डर असेल त्या फोल्डरचं नाव द्यायचं, जिथं आपली फाईल स्टोर असेल ना ज्या फोल्डर मध्ये त्या फोल्डरचं नाव द्यायचं. डिफॉल्ट कुठे ऍक्सेस होतो, फक्त त्या फाईल त्या फोल्डर पुरता, आउटसाइड गेलं तर ऍक्सेस होत नाही. मग काय केलं आपण, क्लास ए मध्ये एक मेथड घेतली आहे. त्यानंतर सेव्ह काय केलाय, सेव्ह बी डॉट जावा, पॅकेज म्हणजे नेक्स्ट फोल्डर क्रिएट केलाय, त्याला नाव काय दिलंय, माय पॅक. आणि त्याच्यामध्ये काय केलंय, कोणता इम्पोर्ट केलाय, पॅकेज पॅक1. जसं आपण इम्पोर्ट जावा डॉट आयओ, इम्पोर्ट जावा डॉट युटिल करतो, हे स्टँडर्ड इनबिल्ट पॅकेज आहे. आणि तुम्ही जे फोल्डर क्रिएट करून तुम्हाला ऍक्सेस करायचे असतात त्यावेळी काय वापरलं जातं पहा, इम्पोर्ट त्या युजर डिफाईन फोल्डरचं नाव डॉट आणि स्टार, म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या फाईल ऍक्सेस होतील. आणि लिमिटेड पर्टिक्युलर एखादी माहित असेल तर त्या क्लासचं नाव द्यायचं. इथं काय केलंय, इथं क्लास बी मेन मेथड घेतली आहे. त्यानंतर आपण काय केलाय, ए नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय आणि मेसेज नावाच्या मेथडला कॉल दिलाय. डिफॉल्टच्या वेळी हा प्रोग्राम रन होईल का बरं, बोला. डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायरचा आपण काय शिकलोय, कुठे ऍक्सेस होतो, फक्त विथिन कशामध्ये, विथिन पॅकेज, त्याच पॅकेज मध्ये. मग आपण इथं पॅकेज कोणतं डिक्लेअर केलंय, पॅक नावाच्या फोल्डर मध्ये ए डॉट फाईल आहे आणि दुसरी फाईल कशामध्ये आहे, माय पॅक मध्ये. तर रन होईल का प्रोग्राम, नो, बोला. नाही. का रन होणार नाही सांगा बरं, ऍक्सेस स्पेसिफायर डिफॉल्ट आहे ना त्यामुळे. डिफॉल्ट आहे म्हणजे डिफॉल्टचा यूज काय कसं पाहिजे होतं तेव्हा रन होईल बरं, बी पण पॅक ए मध्ये पाहिजे होता, पॅक मध्ये पाहिजे होता तेव्हा आलं असतं, तेव्हा रन झालं असतं. पहा काय केले आपण, याची डेफिनेशन कशी शकतोय, डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर इज ऍक्सेसेबल, काय दिलंय आपण इथं पहा डेफिनेशन, डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर इज मॉडिफायर किंवा त्याला ऍक्सेस स्पेसिफायर म्हणलं, तिथे ऍक्सेसेबल काय दिलंय, ओनली कसा, विथिन अ पॅकेज. पण कॅनॉट काय, कुठे ऍक्सेस होऊ शकत नाही, आउटसाइड पॅकेज. आणि प्रोग्राम रन करताना आपण घेतला पहिला फोल्डर काय, पॅक नावाचा क्लास ए घेतलाय. आता तुम्ही इथं सेपरेट प्रायव्हेट मध्ये त्याच क्लास मध्ये लागत होतं, पण इथे एक्स्ट्रा काय फीचर आलंय, दुसरी क्लास क्रिएट करून कॉल करू शकता, पण काय पाहिजे, सेम पॅकेज पाहिजे. म्हणजे आणि इथं आपण काय केलंय, पॅकेज घेताना इथं काय घेतलंय, माय पॅक म्हणजे दुसरंच फोल्डर घेतलंय त्याच्यामध्ये फाईल स्टोअर केली. कंपाईल टाइम एरर इन, प्रोग्राम प्रॉपर वेने रन व्हायचा असेल तर काय करणार, पहिला जो पॅक फोल्डर असेल पॅकेजचा तोच इथं पाहिजे, तेव्हा तो रन होईल. त्यानंतरचा आहे प्रोटेक्टेड. आता पहा, प्रोटेक्टेड ऍक्सेस मॉडिफायर इज ऍक्सेसेबल विथिन अ पॅकेज, त्या पॅकेज मध्ये तो ऍक्सेस होतोच आणि कुठं पण, अँड आउटसाइड द पॅकेज,
आउटसाइड पण ऍक्सेस होतो, पण कसा? बट थ्रू इनहेरिटन्स ओनली. म्हणजे तुमचा इनहेरिटन्सचा कन्सेप्ट यूज केला असेल तर मग प्रोटेक्टेड ऍक्सेस मॉडिफायर कॅन बी अप्लाइड ऑन डेटा मेंबर मेथड कन्स्ट्रक्टर. हा कुठे कुठे वापरला जातो? डेटा मेंबर मेथड कन्स्ट्रक्टर. पण हा इट कॅनॉट बी अप्लाइड ऑन क्लास. कधी आपण जसं पब्लिक क्लास ए त्यानंतर तसं प्रोटेक्टेड क्लास ए असं कधी करत नाही. हा फक्त कशासाठी वापरला जातो पहा, डेटा मेंबर्स मेथड्स आणि कन्स्ट्रक्टर हा क्लास साठी अप्लाय केला जात नाही. इट प्रोव्हाइड मोर ऍक्सेसिबिलिटी दॅन द डिफॉल्ट मॉडिफायर. आता प्रायव्हेट पेक्षा डिफॉल्ट मध्ये जास्त ऍक्सेसिबिलिटी होती. आता डिफॉल्ट पेक्षाही प्रोटेक्टेड मध्ये थोडी जास्त आहे का? विथ इन पॅकेज पण होतोय, आउटसाइड पॅकेज पण होतोय, पण इनहेरिटन्स कन्सेप्ट असेल तर. एक्झाम्पल पहा, आता पॅकेज पॅक नावाचं आहे, त्याच्यामध्ये एक क्लास आहे. आता पहा, कधी प्रोटेक्टेड क्लासला दिलं जात नाही, तुम्ही बाकी कोणतेही यूज करू शकता. आता इथं दिलंय पब्लिक का? विथ इन अ पॅकेज आउटसाइड पॅकेज पण ऍक्सेस होते. म्हणजे एका फोल्डर मध्ये आहे तोपर्यंत ठीक आहे, पण त्या फोल्डरच्या बाहेर पण ऍक्सेस करायचा, मग त्या क्लासला काय करावं लागतं? पब्लिक. पहा आता पॅकेज पॅक नावाच्या पॅकेज मध्ये कोणता क्लास आहे? ए. त्यानंतर आपण सांगितलं आउटसाइड पण ऍक्सेस करू शकतो. पहा आउटसाइड पण कोणता पॅकेज घेतला? दुसरा माय पॅक. पण काय आपलं पुढे सेंटेन्स काय जोडून होतं? पण इनहेरिटन्स ओनली. क्लास बी घेतलाय आणि कशापासून एक्सटेंड केलाय? ए पासून, आणि मग आपण यूज केलाय. प्रोग्राम रन होईल का सांगा बरं कन्सेप्ट नुसार? होईल. होईल का? आपली डेफिनेशनच काय आहे? The protected access specifier is accessible within a package. त्यानंतर outside package, but काय? Inheritance only. हा काय केलाय? क्लास बी एक्सटेंड्स ए. आणि एखाद्या डायरेक्ट क्लास बी आणि त्याच्यामध्ये लॉजिक स्टार्ट केला असतं तर प्रोग्राम रन झाला नसता. पहिला आपण प्रायव्हेट विथ इन अ क्लास, त्यानंतर डिफॉल्ट विथ इन अ पॅकेज, त्यानंतर आता पहिला प्रोटेक्टेड विथ इन अ पॅकेज, आउटसाइड पॅकेज बट इनहेरिटन्स कन्सेप्ट यूज केला. तर आता लास्ट आहे पब्लिक. आता पब्लिक समजण्यासाठी ठीकच आहे, कुठे कसाही ऍक्सेस करायचा असेल तर पब्लिक करायचं. पब्लिक ऍक्सेस मॉडिफायर इज ऍक्सेसेबल एव्हरीवेअर. इट हॅज अ वाइडेस्ट स्कोप अमॉंग द ऑल अदर मॉडिफायर. सगळ्या याच्यापेक्षा पब्लिक एनिवेअर ऍक्सेस करायचा असेल तर वापरला जातो. मग पहा, पॅकेज घेतलाय, पब्लिक क्लास ए घेतलाय, पब्लिक वाईड मेसेज त्याच्यामध्ये केलाय, अनदर पॅकेज घेतलाय, त्याच्यामध्ये पहिला इम्पोर्ट केलाय, क्लास बी घेतलाय आणि त्याच्यामध्ये याचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. प्रोग्राम रन होईल का? हो. समजले 4 ऍक्सेस स्पेसिफायर? हो. डिफॉल्ट कसं यूज होतं सांगा बरं? विथ इन अ पॅकेज ओनली. विथ इन अ पॅकेज. आणि पॅकेज म्हणजे काय बरं? फोल्डर. एक फोल्डर आहे. म्हणजे जावा प्रोग्राम नावाचं एक फोल्डर केलं, त्यामध्ये ए डॉट जावा नावाची फाईल, त्याच्यामध्ये स्वतःचं लॉजिक लिहिलं आणि त्या क्लासला कॉल द्यायचा बी डॉट जावा, म्हणजे दुसऱ्या फाईल मधून, तरी पण रन होईल. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आता तुमचा जावा ऍक्सेस मॉडिफायर विथ मेथड ओव्हररायडिंग म्हणून आहे. मेथड ओव्हररायडिंग म्हणजे काय सांगा बरं? Method having same name but different parameter list. काय करतो ओव्हररायडिंग? मेथड हॅव्हिंग सेम नेम. पहा ओव्हररायडिंग मेथड काय? डिक्लेअरिंग इन काय करतो आपण? सब क्लास मस्ट नॉट बी मोर रिस्ट्रिक्टिव्ह. आणि तुम्ही आता ओव्हररायडिंगला काय असतं? सारखंच नाव असतं, पण त्याचे पॅरामीटर काय असतात? डिफरंट असतात. आणि ओव्हरलोडिंग म्हणजे काय बरं? बोला.
अरे कन्सेप्ट आपण पाहिलेले. फंक्शनचं नेम सेम असतं पण त्याच्यामध्ये जे पॅरामीटर यूज केलं जातं त्यांचा डेटा टाइप डिफरंट असतो. त्याला काय म्हणतात? ओव्हरलोडिंग, फंक्शन ओव्हरलोडिंग. आणि ओव्हर रायडिंग म्हणजे? नाही तिने ओव्हर रायडिंग सांगितलं मॅडम. हा ना मग त्यामुळेच तिला परत विचारलं. ओव्हर रायडिंग सांगा बरं परत एकदा रिपीट. Method having same name but different parameter list. त्याला काय म्हणतो आपण? ओव्हर रायडिंग. तर आता पहा स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? क्लास ए घेतलाय. आता वरती ऍक्सेस स्पेसिफायर पाहिल्याप्रमाणे प्रोटेक्टेड केलाय म्हणजे हा काय होऊ शकतोय? विथिन पॅकेज आणि आउटसाइड पॅकेज इनहेरिटन्स ऍक्सेस होऊ शकतोय. प्रोटेक्टेड केलाय कोणत्या मेथडला? मेसेज नावाचा. नेक्स्ट क्लास घेतलाय पा. इथं प्रोटेक्टेड केलंय म्हणलं इथं कंपल्सरी आपला कन्सेप्ट ठेवायचा लक्षात. एक्सटेंड्स काय केलाय? ए. त्यानंतर व्हॉइड मेसेज घेतलाय तो इथं काय केलाय? प्रिंट केलाय. तर ह्या वेळी हा रन होईल का ओव्हर रायडिंगच्या कन्सेप्टने? बोला. मेथड हॅव्हिंग काय? सेम नेम डिफरंट टाइप्स ऑफ पॅरामीटर. पण इथं पहा काय घेतली आहे? मेसेज नावाची मेथड घेतली आहे. तिथं हा मेसेज प्रिंट केला आणि इथं पण मेसेज नावाची मेथड घेतली आहे. इथं हा प्रिंट केलाय. प्रोग्रामॅटिकली स्ट्रक्चर नुसार प्रोग्राम करेक्ट आहे. प्रोटेक्टेड वापरलाय, एक्सटेंड्स पण घेतलाय. पण इथं काय केलाय? मेथड काय? सेम नेम डिफरंट पॅरामीटर. डिफरंट कुठं दिसतात का पॅरामीटर? नाही. त्यामुळे काही नाही याला कंपाईल टाइम एरर येईल. आता नेक्स्ट कन्सेप्ट पहा. मग उद्याच्या लेक्चरला किंवा नेक्स्ट वीक पासून आपण सगळ्या पॉइंटचे प्रोग्राम रन करून दाखवते. आता आपण ऍरे शिकलो होतो. आता इथे ज्यामध्ये तुम्हाला ऍरे ऑफ ऑब्जेक्ट शिकायचा ना, हा पॉइंट आहे ना समजलं सगळ्यांना मस्टच आहे. कारण की याच्यावर प्रॅक्टिकल असाइनमेंट पण आहे आणि आता याच्यानंतर जे प्रोग्राम येणार आहेत ते सगळे ऍरे ऑफ ऑब्जेक्ट्स वरतीच आहे. एखाद्याचा आपण ऍरे करतो आणि नंतर आपण त्या क्लासचा ऍरे ऑफ ऑब्जेक्ट कसा करतो ते पाहणार आहोत. पाहता ऍरे ऑफ ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? Java array of object as a defined by its name. कशाचं नेम? क्लासचं नेम. Store an array of object. Unlike traditional array that store the value like string, integer, boolean, an array of objects store objects. पहा ट्रॅडिशनल जो array नावाचा कन्सेप्ट आहे तो काय करतोय? एक ऑब्जेक्ट घेतोय एखादा व्हेरिएबल त्याच्यामध्ये कोणत्या टाइपचे एलिमेंट स्टोअर करतो? फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग टाइपचे, इंटिजर टाइपचे, बुलियन टाइपचे. म्हणजे स्ट्रिंग घेतला तर स्ट्रिंग, इंटिजर घेतला तर इंटिजर, बुलियन घेतला तर बुलियन टाइपचे. हा झाला ऍरे. पण ऍरे ऑफ ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो आणि त्या ऍरे ऑफ ऑब्जेक्ट मध्ये स्ट्रिंग, इंटिजर, बुलियन सगळ्याचं कॉम्बिनेशन असतं. आता क्लास घेतला तर क्लास मध्ये आपल्या फक्त स्टुडंट नावाचा क्लास घेतला तर रोल नंबर साठी इंट आहे, नेम साठी स्ट्रिंग आहे, त्यानंतर पर्सेंटेज साठी फ्लोट आहे. असे 3 डेटा टाइप कंबाईन आले आणि त्या क्लासचा ऑब्जेक्ट करायचा आपला ऍरे ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे ऍरे ऑफ ऑब्जेक्ट काय स्टोअर करतो? स्ट्रिंग, इंटिजर, बुलियन सगळं हिट्रोजिनियस टाइपचे एलिमेंट स्टोअर करतो. त्याला काय म्हणतो आपण? ऍरे ऑफ ऑब्जेक्ट. कशाचा? क्लासचा. The element store in location of reference variable of object. सिंटॅक्स पाहता. सिंटॅक्स लक्षातच ठेवायचा आहे. प्रोग्राम रन करून करून नंतर लक्षात येईल पण सुरुवातीला आहे ना फ्लो लक्षात ठेवा. पॉइंट शिकतो ऍरे ऑफ ऑब्जेक्ट कशाचा क्रिएट करायचा आपल्याला? क्लासचा. इतके दिवस आपण एखादा ऍरे नेम डिक्लेअर करून त्याच्यामध्ये सेम टाइपचेच एलिमेंट ठेवतोय आणि ऍरे ऑफ ऑब्जेक्टचा ऍडव्हान्टेज काय आहे? क्लासच्या ऑब्जेक्टचा ऍरे करतो त्याच्यामध्ये हिट्रोजिनियस टाइपचे डेटा टाइप्स असतात. स्ट्रिंग, फ्लोट हे सगळे कंबाईन एकत्र. कारण की एखादा क्लास घेतला तर त्याला फक्त इंटिजर टाइपचेच एलिमेंट असाइन होत नाही किंवा फ्लोट टाइपचेच असाइन होत नाही. सिंटॅक्स कसा आहे पहा त्याचा. क्लास, तुम्ही जो क्लास असेल तो क्लास, त्यानंतर ऑब्जेक्ट ओबीजे. सपोज स्टुडंट असेल तर काय स्टुडंट नावाचा स्टुडंट
ओबीजे ॲरेचं सिम्बॉल इक्वल टू न्यू, त्यानंतर क्लास स्टुडंट जो क्लासचं नाव असेल तो, आणि ब्रॅकेट मध्ये काय ॲरे लेंथ, त्याचे किती ऑब्जेक्ट क्रिएट करायचे. म्हणजे हा सिंटॅक्स कसा असेल, तुमचा स्टुडंट नावाचा क्लास घेतला तर स्टुडंट S1 ॲरेचं सिम्बॉल इक्वल टू न्यू स्टुडंट, आणि 5 ऑब्जेक्ट करायचे असेल तर 5, 10 करायचे असतील तर 10. एक्झाम्पल पहा, क्लास घेतलाय ऑब्जेक्ट ॲरे नाव दिलं त्याला क्लासला, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन मेथड घेतली, त्याच्यामध्ये दुसरा एक क्लास आहे अकाउंट नावाचा जो त्याच्यामध्ये यूज केलाय. पहा, अकाउंट नावाचा क्लास तुम्ही दुसऱ्या ठिकाणी डिक्लेअर केलाय, त्याचा इथं ॲरे ऑफ ऑब्जेक्ट कसा होतोय पहा, अकाउंट त्यानंतर ऑब्जेक्ट कोणता घेतलाय ओबीजे ॲरेचं सिम्बॉल. हा ॲरेचं सिम्बॉल आधी पण टाकू शकता किंवा नंतर पण, जसं आपण ॲरेचा स्ट्रक्चर शिकलो होतो त्याच्यामध्ये इक्वल टू न्यू अकाउंट, आणि इथं जी आपण मेथड देतो त्याऐवजी हे रेक्टँगल द्यायचे आणि त्याच्यामध्ये ॲरेची लेंथ टाकायची. 2 ऑब्जेक्ट क्रिएट करा सांगितलंय. पाहता ओबीजे 0 इक्वल्स टू काय केलं, जसं आपण पहिलं करायचो ओबी S1 इक्वल टू न्यू गेला इथं अकाउंट, इथं काय केलं आता पूर्वीसारखा एकच क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल तर आपण काय दिलं असतं अकाउंट ओबीजे इक्वल टू न्यू अकाउंट. आलंय, तर ही एक्स्ट्रा लाईन आली इथं फक्त काय क्लास नेम ओबीजे ॲरेचं सिम्बॉल न्यू अकाउंट आणि लेंथ. काय केलंय आता 2 ऑब्जेक्ट करा, इंडेक्स ॲरेची 0 पासून स्टार्ट होती, काय दिलं ओबीजे 0 इक्वल टू काय न्यू अकाउंट, इथे ऍक्सेस करा ओबीजे 1 त्याच्यामध्ये काय न्यू अकाउंट, ओबीजे 0 डॉट सेट करायचे असेल तर सेट किंवा प्रिंट, हे काय हे आदर्श वेणी स्ट्रक्चर आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त हा. आणि नंतर एक मेमरी प्रत्येक याला अलोकेट करून घ्यायची, 0 ला न्यू मेमरी अलोकेट केली, 1 ला मेमरी. आता 5 असतं तर 0 1 2 3 4 5 असे ऑब्जेक्ट क्रिएट केले असते, आणि त्यानंतर त्या वेळी आपण काय करणार प्रिंट करणार. आणि क्लास अकाउंट मध्ये काय केलंय पहा, इंट ए घेतलाय इंट बी घेतलाय, त्याच्यामध्ये हे 2 मेंबर घेतले आणि त्यानंतर ते काय केले प्रिंट केले. समजले का ॲरे ऑफ ऑब्जेक्ट स्ट्रक्चर तर समजले का, त्याचं रन केल्यावर आणखी समजून जाईल. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट समजले का? हो. काय केलं जातं बरं त्याच्यामध्ये? Collection of different data types. डिफरंट डेटा टाइप्स. आणि कशाचा ॲरे ऑफ ऑब्जेक्ट क्रिएट केला तो, व्हेरिएबलचा का क्लासचा? क्लासचा. सिंटॅक्स काय आहे त्याच्यासाठी? क्लास नेम ऑब्जेक्ट व्हेरिएबल इक्वल टू न्यू क्लास नेम ॲरेचा लेंथ. पहा इथं अकाउंट नावाचा क्लास आहे, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, ॲरेचा सिम्बॉल न्यू अकाउंट आणि 2 व्हेरिएबल, आणि ते न्यूनी मेमरी अलोकेट केल्याशिवाय इथं अलोकेट होणारच नाहीये. मग आपण काय केले आधी ओबीजे नावाच्या ॲरेला न्यूनी मेमरी अलोकेट करून घेतलीये, त्याची लेंथ 2 ठेवा असं सांगितलंय, आणि ओबीजे 0 मध्ये 0 ची मेमरी न्यूनी अलोकेट केली, ओबीजे 1 मध्ये 1 ची अलोकेट केली. मग आता तुम्ही आणखी एक सांगते, आधी इथं 2च होते म्हणून 2 ऑब्जेक्ट क्रिएट केले, आता इथं आपण सपोज दिले असते 50 व्हॅल्यू, तुम्ही अशी 50 ऑब्जेक्ट क्रिएट करत बसले असते का सांगा बरं, काय केलं असतं? कंट्रोल फ्लो शिकलोय लूप वापरला असता. मध्ये फॉर लूप वापरला काय असता. केलं असतं फॉर लूप वापरला असता. फॉर इंट i इक्वल टू 0 i लेस दॅन 50 i प्लस प्लस, आणि इथं काय दिलं असतं ओबीजे i इक्वल टू न्यू अकाउंट. समजते, तोपर्यंत लूप फिरत राहिला असतं. मग ॲरे ऑफ ऑब्जेक्ट कशासाठी आला हे तर कळलंय. वेगवेगळ्या हेटेरोजेनियस टाइपची एलिमेंट आपण ॲरेची डेफिनेशन प्रत्येक लँग्वेज मध्ये काय शिकतोय, ॲरे इज अ कलेक्शन ऑफ होमोजेनियस डेटा एलिमेंट्स. आपण आता इथं काय करतोय, एक क्लास नावाचा अकाउंटला होमोजेनियस डिक्लेअर करतो, पण असाइन होताना काय होतात हेटेरोजेनियस व्हॅल्यू डिक्लेअर होतात. ते 0 मध्ये आपल्याला आता अकाउंट नावाच्या क्लासमध्ये काही इंटिजर असतील, काही फ्लोट असतील, या सगळ्या व्हॅल्यू वेगवेगळ्या असाइन होतात. समजलंय? हो. पहा आता हा कन्स्ट्रक्टर कन्सेप्ट पण तुम्ही लर्न केलेला आहे.
परत याच्यामध्ये पण रिपीट आहे. जावा कन्स्ट्रक्टर इज अ काय ब्लॉक ऑफ कोड सिमिलर टू द मेथड. Java constructor is a block of code similar to the method. It is called when an instance of class is created. कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतो? आता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आपण रब डेफिनेशन शिकत आलेलं आहे. जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो तेव्हा ऑटोमॅटिकली डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतो म्हणजे होतोच. कधी क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर. जर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असेल तो युजरला फोर्सफुली कॉल करावा लागतो, पण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली कॉल होतो. मग पहा, जावा कन्स्ट्रक्टर इज ब्लॉक ऑफ कोड सिमिलर टू द मेथड. मेथड टाइप्स आहे, मेथड सारखाच आहे. काय करतो आपण? पब्लिक क्लास, त्यानंतर कन्स्ट्रक्टर म्हणजे क्लासचंच नाव असतं. इट इज called when instance of class is created. At the time of calling constructor, memory for the object is allocated in the memory. तेव्हा जेव्हा कॉल होतो तेव्हा मेमरी अलोकेट होती. It is a special type of method which is used to initialize the object. Every time an object is created, आता ऑब्जेक्ट कधी क्रिएट होतो? जेव्हा न्यूली मेमरी अलोकेट होती. म्हणजे कधी ऑब्जेक्ट इज क्रिएटेड युजिंग द न्यू कीवर्ड. At least one constructor is called. It calls the default constructor if there is no constructor available in the class. In such a case, Java compiler provide default constructor by default. आता तुम्ही एखाद्या प्रोग्राम मध्ये कन्स्ट्रक्टर राईटच केला नाही तरी तुम्ही क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करत असताना तर आपला कन्स्ट्रक्टरची डेफिनेशनच काय आहे? जेव्हा क्लासचा एकतरी ऑब्जेक्ट क्रिएट होतो तेव्हा कन्स्ट्रक्टर कॉल होतो. मग जावा कंपाइलर काय करतोय? प्रोव्हाइड काय करतो? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बाय डिफॉल्ट प्रोव्हाइड करतो जर युजरने एखादा कोणता कन्स्ट्रक्टर लिहिला नसेल तर. देयर आर टू टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्टर. याच्यामध्ये दोन टाइपचे कन्स्ट्रक्टर वापरले जातात. पहिला काय? नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर, त्यालाच म्हणलं जातं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आणि दुसरा काय? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. तुम्ही सीबीएफ मध्ये कॉपी कन्स्ट्रक्टर असे वेगवेगळे शिकले होते, पण इथे जावा मध्ये आपल्याला दोनच आहे लर्न करण्यासाठी. एक डिफॉल्ट म्हणजे नो आर्ग्युमेंट म्हणून आणि सेकंड काय? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आता इट इज called constructor because it constructs the value at the time of object creation. It is not necessary to write constructor for a class. तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट क्रिएट टाइम एखादा कन्स्ट्रक्टर कॉल करायचा म्हणजे कोणता? डिफॉल्ट. हा नेसेसरी नाही की तुम्ही क्लास मध्ये प्रत्येक वेळी राईट करावाच म्हणून. इट इज बिकॉज जावा कंपाइलर क्रिएट कसं करतो? बाय डिफॉल्ट जावा कंपाइलर क्रिएटच करतोय. तुम्ही लिहा घर नका लिहू. मग परत तेच स्ट्रक्चर लिहिण्यापेक्षा कधी एखाद्या प्रोग्राम मध्ये सपोज पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरची गरज पडली तेव्हाच तुम्ही कन्स्ट्रक्टर लिहू शकताय, नाहीतर तुम्ही डिफॉल्ट लिहिला नाही तरी चालतोय. इफ युअर क्लास डज नॉट हॅव एनी रूल्स. पाहता रूल्स ऑफ क्रिएटिंग जावा कन्स्ट्रक्टरचे रूल्स. देर आर टू रूल्स डिफाइंड फॉर द कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर नेम मस्ट बी सेम ॲज इट क्लास नेम. आता तुम्ही शिकतच आलेले आहे कन्स्ट्रक्टर नेम आणि क्लासचं नेम काय पाहिजे? सेम पाहिजे. त्यालाच आपण कन्स्ट्रक्टर म्हणतोय. त्यानंतर कन्स्ट्रक्टर मस्ट हॅव नो एक्सप्लिसिट रिटर्न टाइप. आपण काय करतो? पब्लिक आणि लगेच कन्स्ट्रक्टरचं नाव. कन्स्ट्रक्टरला कोणताही रिटर्न टाइप नसतो. इंटिजर, फ्लोट वगैरे नसतोय. रिटर्न काहीच करत नाही. त्यानंतर जावा कन्स्ट्रक्टर कॅनॉट बी ॲब्स्ट्रॅक्ट, स्टॅटिक, फायनल अँड सिंक्रोनाइज. पहा, जावाचा कन्स्ट्रक्टर कधी ॲब्स्ट्रॅक्ट, आता फोर्थ नंबर चॅप्टर मध्ये तुम्ही ॲब्स्ट्रॅक्टचा कन्सेप्ट शिकणार आहे. जावाचा कन्स्ट्रक्टर कधी डिक्लेअर होत नाही. ॲब्स्ट्रॅक्ट किंवा स्टॅटिक व्हेरिएबल किंवा फायनल किंवा सिंक्रोनाइज. पहा, दोन टाइपचे कन्स्ट्रक्टर आहे. पहिला डिफॉल्ट, डिफॉल्टलाच म्हणलं जाते नो आर्ग्युमेंट म्हणून, आणि पॅरामीटराइज. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कसा डिक्लेअर केला जातोय? पहा, क्लास नेम काय केलं जातं? पब्लिक क्लास नेम, त्याचा सिम्बॉल कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज. आता क्लास बाईक नावाचा क्लास आहे, त्याचा कन्स्ट्रक्टर कसा केला? क्लास नेम पाहिजे त्याचा सेम आलंय बाईक वन, आणि त्याच्यामध्ये त्याचा सिम्बॉल कर्ली ब्रॅकेट ओपन करून हा कन्स्ट्रक्टर डिक्लेअर केलाय. मग मेन मेथड डिक्लेअर केली आणि इथं आपण काय केलंय? कॉल केलाय. तुम्ही जरी लिहिला नसता तरी हा काय झाला असता? बाय डिफॉल्ट इथं क्रिएटच होतोय. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कसा असतो? त्याच क्लासच्या नेमला पॅरामीटर पास करतो.
Parameterized constructor is used to provide different value to distinct object. You can provide the same value. Example पहा, क्लास घेतलाय स्टुडंट, आयडी आणि नेम घेतले, कन्स्ट्रक्टर क्रिएट केलाय पहा स्टुडंट इंट आय स्ट्रिंग एन, आय ची व्हॅल्यू गेली आयडी मध्ये, एन ची व्हॅल्यू गेली नेम मध्ये, आणि कॉल मेन मेथड मधून कॉल करताना काय केले स्टुडंट s1 इक्वल टू न्यू स्टुडंट आणि इथं पहा पॅरामीटराइज आहे म्हणून इथं व्हॅल्यू पास केल्यात आयडी आणि नेम. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? हो. कोणते पॉइंट पाहिले सांगा बरं आजच्या लेक्चरला आपण. बोला. पॉइंट सांगा कोणते पाहिलेत आजच्या लेक्चरला. Access specifier and object. अजून Scope of variable, अजून array of objects, Destructor. अजून Package. पॅकेज अजून आपण इन डिटेल्स पाहणार आहे पण आता एकदाच पॅकेजचं सांगितलंय. तिकडे आपण तुम्हाला रन करण्याचा वे वगैरे सांगायचं आहे. समजलंय ना इथपर्यंत? हो. ठीक आहे आपण इथं थांबूया.